हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो. बघा हे छोट्या मुलीचं स्कर्ट आहे. स्कर्ट आणि ब्लाऊज शिवत आहोत आपण. तर बघा लक्ष द्या, याची पूर्ण लांबी 14 आहे, तर सरळ सरळ 1 इंच आपल्याला इथे ॲड करायचं आहे. बघा 15 इंच मी याची लांबी घेतली आहे आणि शोल्डर जे आहे हे 5 इंच घेऊ, म्हणजे 6 वर्षाच्या मुलीचं स्कर्ट आणि ब्लाऊज मी सांगत आहे. बघा लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर मग इथे बगलचा मेजरमेंट घेणार आहे. बगल जे राहील याची 4.5 पावणे 5 इंचावरती याची बगलचा मेजरमेंट येईल याचा. या साईडला आपल्याला तेवढंच घेऊन घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मग छातीचा माप घेऊ आपण. छाती 22 आहे, तर इथे 5.5 इंच घेऊ आणि 2 इंच इथे आपल्याला बगल म्हणजे छाती मध्ये एक्स्ट्राचं माप घ्यायचं आहे. बघा लक्ष द्या. त्याच्यानंतर कमरवरती येऊ. कमर 21 आहे, 21चा चौथा आपण इथे 5.25 इंच घेऊ आणि याच्यामध्ये पण 2 इंच एक्स्ट्राची मार्जिन घेऊ आणि ही लाईन पण आहे ना सरळ सरळ आपल्याला आखून घ्यायची आहे. याच्यानंतर मग इथे पण आपल्याला पावडीभर आतमध्ये जायचं आहे, बघा अशा प्रकारे. आणि इथे पण लाईन आखून घ्यायची आहे. गळ्याचा माप लावू आपण, म्हणजे सॉरी बगलचा माप लावू. 1 वरती 1 माप लावायचं आहे आणि 1.5 वरती दुसरा माप लावायचा आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे कटिंग करायचं आहे. बघा आता हे मी कटिंग करून घेते. बघा साधी आणि सोपी हिची कटिंग आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा. त्याच्यानंतर मग इथे मग आपल्याला एक पार्ट काढून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. आणि मग त्याच्यानंतर मग एक पार्ट काढल्यानंतर आपल्याला इथला आतमधला एक पार्ट कटिंग करायचा आहे. बघा अशा प्रकारे साधी आणि सोपी आहे कटिंग. आणि हा जो घागरा आहे खालचा आणि ब्लाऊज आहे ते खूप सुंदर दिसणार आहे. सिवलेस आहे, सिवलेसला फ्रिल आहे. तर बघा ही साडी आहे. आता इथे साडीचा पदर घेते मी आणि पदरावरती मी ते हे काढून घेते. बघू शकता तुम्ही हा साडीचा पदर आहे. आता इथे मग पदरावरती जे आहे मी डबल फोल्ड 4 फोल्ड केले आहे असे. आणि याच्यावरती मग मी हे ठेवून घेणार आहे दोन्ही पार्ट, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि हे आपल्याला कटिंग करायचे आहे. बघा खालच्या खाली असे ठेवून घेणार आहे मी आणि इथे मग हे मी कटिंग करून घेणार आहे. दोन्ही पार्ट ठेवले मी आता आणि एक्स्ट्रा आपल्याला कटिंग करायचं आहे, बघू शकता तुम्ही. बिलकुल साधी आणि सोपी कटिंग आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. बघा तुम्ही अशा प्रकारे ही पूर्ण कटिंग केली. तर बघा इथे आता आपण खालचा घेर कटिंग करणार आहोत आणि हे अस्तरचा कापड आहे. तर आपल्याला पूर्ण लांबी जी आहे 26 पाहिजे आहे, तर 26च अस्तर घ्यायचं आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा आपल्याला साडीचा कापड घ्यायचा आहे. बघा इथे मी 26 इंच घेतलं. त्याच्यानंतर सीटचं मेजरमेंट लावायचं आहे. 5.5 इंच आपण सीट घेऊ आणि 2 इंच पुढे जाऊ. बघा अशा प्रकारे 2 इंच पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर तिरछी लाईन इकडे ओढून घ्यायचं आहे. इथे घेर घ्यायचा आहे, बघा लक्ष द्या. घेर घेऊ आपण इथे. या साईडला जे घेर आहे ते आपण 14 ते 15 इंच आपण घेर घेऊ, बघू शकता. 6 वर्षाच्या मापाचा आहे. तर अशी तिरछी लाईन जी आहे घेरपर्यंत आपल्याला जोडून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. त्याच्यानंतर हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही सरळ सरळ कटिंग करायची आहे याची, बघू शकता तुम्ही. हे 2 घेर जे आहे ते कटिंग झाले आहे आपले. आता याला आपण साडीच्या कपड्यावरती काढून घेऊया. 26 इंच लांबी आहे, तर आपल्याला 27 घ्यायचं आहे, कारण खालच्या साईडला काठा आले पाहिजे आणि काठामध्ये कापड दबलेला आहे, म्हणून आपण इथे 27 इंच घेऊ. आणि या साईडला आपल्याला असा 27 इंचच घेऊन घ्यायचं आहे. ते सरळ सरळ लाईन आखून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि हे सेंटर मधून पण आपल्याला कटिंग करायची आहे. हे 2 भाग करायचे आहे. साडीमधला 2.5 मीटर कापड घेतला आहे मी. 2.5 मीटर मध्ये आपण घेर बनवत आहोत, तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे सरळ सरळ कटिंग करत आहे. त्याच्यानंतर मग इथे मग मी पूर्ण ओपन करते. बघा पूर्ण ओपन केल्यानंतर मग हे सेंटर जो आहे, हा सेंटर हा पूर्ण कापड आहे. हा जो मधला सेंटर आहे, हा सेंटर पण आपल्याला असा कटिंग करून घ्यायचा आहे, बघू शकता.
बघू शकता हे घेर जो आहे साडीचा तो कटिंग झाला आहे आणि अस्तर पण आहे. आता याला आपण ठेवू बाजूला. आता आपल्याला जे आहे इथे हे जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे काय, वरचं जे टॉप आहे याचं ते आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी बॅक साईडला आणि फ्रंटमध्ये जे आहे ती गळ्याचं डिझाईन आहे. बघू शकता तुम्ही इथे जे आहे समोरचा गळा, बघू शकता तुम्ही समोरचा गळा जो आहे तो मी 2 इंचावरती घेते आणि आडवा गळा 2 इंचावरती आणि गळ्याची लांबी जी आहे 5 इंच आहे. बघू शकता. आणि खालच्या साईडला आपल्याला इथे 2.25 घ्यायचा आहे. गोल गळा आहे, सरळ सरळ गोल गळ्याचा माप आपल्याला लावायचा आहे इथे. बघू शकता तुम्ही गोल राऊंड मी आखून घेते अशा प्रकारे. आणि हे जे आहे आपल्याला कटिंग करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे ही कटिंग आहे. त्याच्यानंतर मटका गळ्याचा आकार काढू आपण इथे. बघू शकता इथे 2.25 वरती मी 2 वरती पॉईंट घेते आणि लांबीला जो गळा आहे तो 6 ते 6.5 घेते कारण मटका गळा आहे. आणि रुंदीला जे आहे 2.25 घेते, 2.5 ते 2.25. आणि हा सरळ सरळ आखून घ्यायचा आहे आणि मटका गळ्याचा शेप देऊन आपल्याला हे कटिंग करायचं. बघू शकता तुम्ही छोटंसं ब्लाऊज आहे. एकदम साधी आणि इजी कटिंग आहे. बघू शकता तुम्ही. आता आपला हा मटका गळा सुद्धा कटिंग झाला आहे. बघा आता काय करायचं आहे आपल्याला, एक फ्रंट साईड वरती आपल्याला हा असा ठेवायचा आहे अशा प्रकारे. आणि ठेवल्यानंतर मग जे आहे आपल्याला इथनं शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे. आणि खालती जे आहे ते आपल्याला पलटी केल्यानंतर फोल्ड करायचं आहे. इथनं पूर्ण राऊंड शिलाई मारून घ्यायची आहे गोल गळ्याला. आणि खालच्या साईडला जे आहे पलटवल्यानंतर मग फोल्ड करून घ्यायची आधी इथे अशा प्रकारे. आणि इथनं शिलाई मारून घ्यायची आहे. बघा तुम्ही. आणि या साईडला आपल्याला तसंच करायचं आहे बॅक साईडला. बघा इथे पण आहे. सर्वात आधी आपल्याला अशी शिलाई फोल्ड करून मारून घ्यायची आहे अस्तरवरती. त्याच्यानंतर अस्तर असं सरळ ठेवायचं आहे. या गळ्याला सुद्धा अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा इथे मी अस्तर जे आहे गळ्याला जॉईंट केला आहे आणि गोल राऊंडमध्ये अशी आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण राऊंडमध्ये खचके देत आपल्याला हा कापड जो आहे पलटवून घ्यायचा आहे. आणि कापड पलटवल्यानंतर सुद्धा आपल्याला इथे गोल राऊंडमध्ये गळ्याला शिलाई मारून घ्यायचं आहे. आणि मटका गळ्याला सुद्धा मी पलटवूनच घेणार आहे. इथे कॅनव्हास मी लावत नाही आहे कारण साडीचा कापड जाड असल्यामुळे मी डायरेक्ट पलटीच करत आहे. तर यालाही खचके देऊन द्यायचं आहे. बघू शकता अशा बघू शकता मी पलटी करून घेत आहे. याला सुद्धा पलटी करून घेतला आहे. आणि त्याच्यानंतर मग इथे जे आहे हा एक्स्ट्राचा कापड जो आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एक्स्ट्राचा कापड जो आहे तो मी कटिंग केला आहे. आता इथे काय करायचं आहे बघा, सेंटरमधून तुम्ही कट देऊ शकता. कट द्यायचा आहे याला मला कारण सेंटरमध्ये जे आहे हुक पट्टी आहे. तर मी इथे शोल्डर आधी जॉईंट करून घेते, त्याच्यानंतर मग मी सेंटरमधून कटिंग करते. तर बघू शकता तुम्ही मी शोल्डर पण जॉईंट केला आहे. आता याला मी सेंटरमधून कटिंग करणार आहे मागच्या गळ्याला म्हणजे मटक्या गळ्याला. आणि इथे जे आहे आपल्याला हुक पट्टी जे पट्टी एका साईडला आणि हुक पट्टी एका साईडला अशी अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हुक पट्टी अटॅच केली आहे. बघू शकता फिनिशिंगमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला 3 इंचाच्या सरळ सरळ पट्ट्या कापत जायचं आहे कारण आपल्याला शोल्डरला जे आहे सिवलेसला फ्रिल लावायची आहे. तर बघू शकता 2 पट्टे जे आहे मी डबल फोल्डमध्ये कटिंग केला. मग त्याच्यानंतर मग मी सेंटरमधून कटिंग केला आणि 1 पावडीच्या अंतरानं आपल्याला ही पट्टी शिलाई मारून घ्यायची. आणि हे बघा पिनाच्या मदतीने मी सरळ करून घेत आहे ही पट्टी अशा प्रकारे. तर बघू शकता तुम्ही साधा आणि सोपी कटिंग पण आहे आणि इजी आणि दिसायला खूप छान आहे हा घागरा. तर बघू शकता अशी एका साईडने मी शिलाई मारून घेतली आहे. त्याच्यानंतर सिवलेसवर बघू शकता तुम्ही एकसारख्या प्लेटा मारत जायचं आहे आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये. दोन्ही साईडने अशाच आपल्याला प्लेटा घेत जायचं आहे. तर इथे जे आहे ते आपण प्लेटा मारणार आहोत. बघू शकता तुम्ही मी प्लेटा देत आहे इथे जे आहे ते मी प्लेटा देत आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे आहे प्लेटा मी पूर्ण याच्यावरती आखून घेतल्यानंतर आपल्याला प्लेटा पलटी करायचं आहे आणि बॉडीच्या साईडला बघू शकता तुम्ही प्रेस शिलाई मारत जायचं आहे अशा प्रकारे. तर बघा हे प्लेटा ज्या आहे त्या मी एकसारख्या अशा मारून घेतल्या दोन्ही साईडला.
आणि प्रेस शिलाई देत आहे मी इथे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एकसारखी राऊंडमध्येच आपल्याला प्रेस शिलाई द्यायची आहे. बघू शकता. आता इथे जे ब्लाऊज आपलं कंप्लीट होत आलंच आहे. इथे साईडने आपल्याला सरळ सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे, कारण फिटिंग शिलाई लावायची आहे. तर आपल्याला दोन्ही साईडला एक एक शिलाई इथे देऊन द्यायची आहे. बघू शकता तुम्ही. लॉक करत जायचं आहे साईडला आणि खालच्या साईडने अडीच इंच वरती आधी आखून घ्यायचं आहे, कारण तिथे कट लावायची आहे. आणि छातीचा माप घ्यायचा आहे. छाती जेवढी आहे आपली तेवढं आपल्याला इथे माप घ्यायचं आहे. आणि कमरमध्ये पण कमर जेवढी आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. इथे कमरेचा पण मी मेजरमेंट घेतला आहे आणि सरळ सरळ लाईन आखली आहे. बघू शकता तुम्ही. आपल्याला 1.5 इंच वरती खालच्या साईडला 1.5 इंच सोडूनच द्यायचं आहे आणि फिटिंग शिलाई लावून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. इथे मी फिटिंग शिलाई लावली आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कापड जो आहे तो कटिंग केला. आता इथे मी कट करत आहे. बघू शकता तुम्ही. हे 2.5 इंचावरती आपल्याला शॉर्टमध्ये कट करायची आहे. जशी आपली ड्रेसची कट आहे त्याच प्रकारे आपल्याला इथे कट करत जायचं आहे. आणि कटचा आकार जो आहे वरती चौकोन आला पाहिजे. पावडी उचलून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग हा कपडा पलटवून मग इथे पावडी ठेवून आपण इथे सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. आणि सरळ खालच्या साईडला मी इथे शिलाई मारून घेत आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मग आपल्या कट वगैरे तयार झाल्यानंतर मग बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कट. इथे लटकन आहे. लटकन आपल्याला लावायचे आहे. मटका गळा असल्यामुळे आपण इथे लटकन लावणार आहोत. दोरी येणारच तिथे. मटक्या गळ्याला दोरी लागतच असते. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे आहे दोन्ही साईडला आपल्याला लटकन साधे आणि सिंपल मी लावून घेत आहे. तर बघा इथे मी मटक्या गळ्याला लटकन लावत आहे. तसंच दुसऱ्या साईडला मी लावून घेते. बघू शकता तुम्ही. तर चला, हे बघा आपला फायनली लुक तयार झाला आहे. ब्लाऊज आपलं रेडी झाला आहे. आता येऊ आपण खालच्या वरती. तर आपल्याला बॉक्स प्लेटचा घेर घ्यायचा आहे. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडला जो घेर आहे ते अस्तरवरती शिलाई फोल्ड करून मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग हा एक साईड कापड ठेवायचा आहे असा, आणि बॉक्स प्लेट एक या साईडने एक दुसऱ्या साईडने, तसंच या साईडला एक या साईडने आणि एक दुसऱ्या साईडने, अशा प्रकारे आपल्याला प्लेट देऊन द्यायची आहे सरळ सरळ दोन्ही साईडला. तर बघा इथे मी प्लेट दिल्या आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि खालती जे आहे लेसच आहे, तर तिथे शिलाई बिलकुल आपल्याला द्यायचीच नाही आहे. त्याच्यानंतर मी दुसरा पण पार्ट तसाच तयार करून घेतला आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला इथे अस्तर पकडायचं आहे. साडीचा कापड सोडून द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. साडीचा कापड मी सोडला आहे. अस्तर पकडलं आणि सरळ सरळ इथे अस्तरला मी शिलाई मारून घेत आहे. बघू शकता दोन्हीकडून. इथनं एका साईडनं मी अस्तरला 1 इंच जास्ती सोडून दिला आहे. 1 इंच सोडून मी बघा या एका साईडला पूर्णच घ्यायचं आहे, पण या साईडला 1 इंच इथे सोडायचं आहे आणि सरळ सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग या साईडला मी पूर्ण मारून घेतली. हा जो कापड आहे साडीचा बाहेर काढायचा आहे बघा अशा प्रकारे. आणि हा साडीच्या कापडला सुद्धा वेगळं शिलाई मारून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. आणि या साईडला सुद्धा आपल्याला हे बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे आहे मी सरळ शिलाई मारून घेतली आहे. बघा दोन्ही साईडने आपल्याला शिलाई मारायची आहे, पण एका साईडने जे आहे 1 इंच ओपन ठेवला आहे मी, कारण तिथे जे आहे आपल्याला हे बघा बघू शकता तुम्ही. इथे जे आहे ही पट्टी कटिंग केली मी. हे जे आहे नाडा पट्टी आहे. आपल्याला इथे असं एक साईडने शिलाई मारून इथून गोल राऊंडमध्ये आपल्याला लावून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि गोल राऊंडमध्ये लावून घेतल्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडने पलटी करून शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकता. तर अशा प्रकारे मी हे पट्टी पण अटॅच करून घेत आहे. बघू शकता तुम्ही. एक साईडने अटॅच केली. आता दुसऱ्या साईडने मी शिलाई मारून घेते. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. साधी आणि सोपी इजी कटिंग आहे. साडीचा घागरा आहे आणि खूपच सुंदर दिसतो हा घागरा. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. त्याच्यानंतर मग इथे मी आपल्याला जे आहे लटकन तयार करायचे आहे 1 साईडला लावायसाठी. आणि आपल्याला हे बघा बघू शकता तुम्ही असाच ह्या नाडापट्टी आहे. नाड्याला पण मी शिवून घेते. बघू शकता अशा प्रकारे 2-3 फोल्ड करून सेंटरमधून शिलाई मारून आपल्याला शिवून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे लटकन जे आहे ते मी 4-4 तयार करून घेतले. एक गोल्डन आणि एक हिरव्या कलरचे असे 4-4 लटकन मी बघा असे तयार करून घेतले. व्हिडिओ लांब होते म्हणून मी लटकनचा व्हिडिओ आधीच दाखवला तुम्हाला, म्हणून मी इथे सरळ सरळ असे लटकन तयार केले आणि एका साईडला मी ते लटकन लावून घेतले. त्याच्यानंतर मग आपल्याला इथे सेंटरमधून नाडा टाकून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. फायनली आपला घागरा जो आहे तो तयार झाला. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.